दोंदुरले शिवजन्मभूमी अवघी दोंदुरले डाव्या पवित्र्यावरती पैलवान बाळा दीक्षित उजव्या पवित्र्यावरती पैलवान हर्षवर्धन सदगीर एक 2018चा महाराष्ट्र केसरी आहे तर दुसरा 2019चा महाराष्ट्र केसरी आहे हे कुस्ती मैदान खऱ्या अर्थानं मला किती झालं आदरणीय शरददादा तरुणांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुका कुस्ती संघ अध्यक्ष जन्मभूमी त्याचा अहिल्यानगर जिल्हा परंतु कर्मभूमी त्याची नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळतो 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी किताबाचा मान केला तर समोर पहिलं अपेक्षा कुस्ती आगार सोलापूर जिल्हा करमाळा तालुका आणि खडकी नावाचं छोटंसं गाव आहे त्याचे वडील आदमबाई शेख पंढरपूरच्या मागितलं माझा मुलगा जर महाराष्ट्र केसरी झाला तर तुझी पुणे ते पंढरपूर पायवारी करील असं साकडं घातलं आणि विठुरायाने त्यांची हाक ऐकली आणि 2018ला महाराष्ट्र केसरी झाला परिवार भारत शेख शानदार मुक्कामी पैलवान अभिजित कट्टीवरती संपादन केला तर दुसऱ्या बाजूला पैलवान हर्षवर्धन सदगीर जोडले मंडळी 2019चं अधिवेशन पुणे गाडीमध्ये मुक्कामी झालं तालमीत कुस्ती आणि शिवभाऊ पैलवान शर्यत शर्यतीवरती विजय संपादन केला रणांगणामध्ये शत्रुत्व कसं असतं आणि रणांगणाच्या बाहेर मित्रत्व कसं असतं हे ज्या पैलवान संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं तो एक कोणी पैलवान हर्षवर्धन सदगीर आखाड्यावरती लढतोय मंडळी कुस्ती झाली तिथे पैलवान शर्यत शर्यतीला खांद्यावरती घेतलं कुस्तीच्या वेळेला कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती एक शांत आणि संयमी पैलवान हर्षवर्धन सदगीर सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत शेवी गटामध्ये पदकाचा मानकरी आहे महाराष्ट्राच्या कुस्तीतील 2 ठाणे वाघ एकमेकांवरती तुटून पडले मंडळी 2 मानवी वाघ लढतात वाघ सिंगाची लढत शिवजन्मभूमीमध्ये 19 फेब्रुवारी 1630 ला काय झालं शिवनेरी महाराष्ट्राच्या मध्य संरक्षणासाठी राजा छत्रपती शिवराय जन्माला आला संघर्ष योद्धा शरददादा युवा मंच संतोष वाघ यांच्याकडून चालू कुस्तीवरती 2000 रुपयाचे बक्षीस राजाभाऊ कारतळे यांच्याकडून 2000 रुपये संतोष सचिन यांच्याकडून 2000 रुपये अविनाश कडे यांच्याकडून 2000 रुपये बाळासाहेब सोळ यांच्याकडून 2000 अंकुश कमल यांच्याकडून 2000 गणेशदादा रायकर यांच्याकडून 1000 आणि जयशिक्षक गोरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आले वा एकतरी पडावण्याचा प्रयत्न दरम्यान कुस्ती केलेला सत्कर्मी दान जीवनामध्ये करावं लागते परीक्षेत काही ठिकाण पैसे परंतु ठार कुठं करायचं झाड आणि भार असते आपला जुन्नर तालुका आणि छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी 2 मानवी वाघ एकमेकांवरती तुटून पडले शिवनेर केसरी विधावाची गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार म्हणून सांगितलं या वर्षीचं कुस्ती मैदान जरा वेगळं आहे दरवर्षी कुस्ती मैदान होत असतं परंतु असं नव्हे 2 महाराष्ट्र केसरी लढतात आखाड्यावरती दोन्ही अतिशय विनयशील आणि नम्र पैलवान आहेत विनय श्रद्धा आणि नम्रता पैलवानाच्या गळ्यात डागराव हो पट काढला आणि कब्जा घेतला पैलवान हर्षवर्धन सदगीरनं कोपराचा गुंडा मारेवरती खेळतोय पैलवान बाळापेक्षाचा कब्जा घेतलेला आहे हर्षवर्धन सदगीर हा पैलवान 1999च्या अर्जुनवीर काकासाहेब पवार यांचा पट्टा आणि छत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंददादा पवार यांचा पट्टा आहे आदरे बाबा हो दरम्यान कुस्ती कडेला तर पैलवान पालार अपेक्षे मच्छिंद्र आखाडा पुण्याला सराव करतो असताना गोरखभाऊ आंधळे यांचा पट्टा आहे या दोघांनाही सद्गुरू लाभले आहेत मंडळी सद्गुरू सारखा असता पाठीला का इतरांचा लेखा कोण करी मग राजाची गंध काय भीक मागे मनाची आरोग्य सिद्धी पाळे राजाची राणी कधी भीक मागत नाही तथा सच्च्या सद्गुरूच्या रागाची वाज आणत्या मंडळी जीवनामध्ये कब्जा घेता पैलवान हर्षवर्धन सदगीरनं जबरदस्त बघा व्यक्ती समोर कुस्तीतला खली म्हणून ज्या पैलवानची ओळख आहे असा पैलवान भालार अपेक्षा काय 2 मानवी वाघ म्हणतो वाघ सिंगाची लढत छत्रपती शिवराय
राजानं सगळ्यांचं कसे संपूर्ण जगाला दाखवून दिलं महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवराय आणि मोडी करण्याचा मनसुबा पैलवान हर्षवर्धन सारखे जबरदस्त बघायला भेटते. एक मिनिट कुस्तीला म्हणता राष्ट्रीय कुस्ती पंचायत सचिव मुंडे जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री जगन्नाथ कोराळे ढमाळे सर, सचिव विलास कदम सर आणि कॉलर प्रेक्षकचा कब्जा घेता पहिला हर्षवर्धन सदगीनं जुन्नर तालुका आपला माणूस मान्य शरददादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून श्वास आजचा हा भले भले टाळ्या वाजवा की जरा जोरासाठी एकदा. खाली तो आजो खाली आजो हा शेवटचा सुंदर आक्रमक होतो. महाराज भुट्टा जर आपल्या मानेमध्ये पाहिलं तर काय वेळ दिसते इमॅजिन करा. कुस्ती इतकी सोपी नाही. कुस्ती एक अखंड तपश्चर्या आहे. कुस्ती एक खडतर साधना आहे मंडळी. लोक राजा राजश्री शाहू कुस्तीला राजाश्रय होता. राजाश्रयातून कुस्ती लोकाश्रयामध्ये आली आणि लोकाश्रयाच्या काळामध्ये काही दामोदर व्यक्तींच्या जीवाच्या महाराष्ट्राची कुस्ती करा अजूनही जिवंत आहे. कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवतोय. दोन बळाढ्य वाघ एकमेकांना भिले. हर्षवर्धन सतीविरुद्ध पैलवान होणार अपेक्षे. कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवलाय. शांत डोक्याने दुसऱ्याचं ऑपरेशन करणारा एक डॉक्टर आखाड्यावरती लढतोय. अतिशय शांत शैली पैलवान हर्षवर्धन सती. नम्रता पैलवानच्या घराचा दागिना आहे. तो त्याचा शृंगार आहे. ताट असले माण्याचे लक्षण आहे. नम्र झाले भूता तयारी कोंडिल्यानंतर मोडी करण्याचा प्रयत्न आहे समोर. मोडी खासियत कुणाची ज्या पैलवाननं भारत देशाला पदक मिळवून दिलं ऑलिम्पिक मध्ये. अरे दुखापत झाल्या कारणानं पैलवान हर्षवर्धन सारखी शिवनेर केसरी किताबाचा मानकरी आणि दोघांचे सोबत शिवनेर केसरी किताबाचा मानकरी पैलवान हर्षवर्धन सारखी छत्रपती शिवाजी महाराज की. खरं तर सर्वप्रथम मी जुन्नरवासियांचं मी मनापासून धन्यवाद देतो की मला या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये मला या ठिकाणी आमंत्रित केलं कुस्ती खेळण्यासाठी आणि मानाची या ठिकाणची शिवनेरी केसरी कुस्ती मला लढण्यासाठी आमंत्रित केलं. सर्वप्रथम जुन्नर नागरिकांचे मनापासून कमिटीचे आभार मानतो. आणि ही जी कुस्ती शेवटची झाली ही कुस्ती डावपेच चालू होते आणि त्या दरम्यान बालाराव शेख यांना माझा विरोधी पैलवान त्याला
काही थोडक्यात दुखापत झाली आणि त्यांनी कुस्तीतून माघार घेतली आणि पंच कमिटीच्या निर्णयानुसार मला शिवनेरी केसरी गादाची देण्यात आली. खरं तर मी पहिल्यांदाच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आलो आहे. मी आधी असं फिरण्यासाठी पण कधी आलो नव्हतो, कारण टाईम भेटत नव्हता आणि आज मला या ठिकाणी कुस्ती खेळण्यास मिळाली. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो आणि या ठिकाणी गदा पण जिंकली. खूप म्हणजे मी नशीबवान मानतो मला स्वतःला. म्हणजे वेगळा एक अनुभव येत होता. खरं तर मी या ठिकाणी जेव्हा गाडीत येत होतो त्यावेळेसच खरा वेगळा म्हणजे शिवरायांचे विचार मनात येत होते. एक वेगळा आनंद फील होत होता आणि एक वेगळा आनंद म्हणजे मनात होता. म्हणजे पहिल्यांदा पण बोललो जुन्नरवासियांचे, तसंच परत एकदा जे कुस्तीगीर संघ आहे या ठिकाणचा, कुस्तीगीर परिषद आहे ज्या ठिकाणची, त्यांचं बी मी मनापासून आभार मानतो मला या ठिकाणी संधी दिली खेळण्यासाठी.